राजकारणामध्ये मंडळी कुणाला काय मिळालं याच्यापेक्षा सुद्धा कुणाला काय मिळालं नाही आणि कुणाला काय मिळायला हवं होतं याचीही बरीच चर्चा होत असते। आणि तशीच नव्या सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार झाल्यानंतर आता चर्चा सुरू झाली आहे ती अनेक नेत्यांच्या बाबतीत। तीनही पक्षातले खरे तर हे नेते आहेत जे या क्षणाला नाराज आहेत आणि ज्यांच्यावरनं चर्चा होते। त्यातलं प्रमुख नाव ते म्हणजे छगन भुजबळ यांचं। छगन भुजबळ यांना नेमकं का डावललं गेलं? भुजबळांसारख्या एका मोठ्या ओबीसी नेत्याला, मोठ्या ओबीसी चेहऱ्याला मंत्रिमंडळामध्ये स्थान का मिळालं गेलं नाही याभोवती बरीच चर्चा आहे। स्वतः भुजबळांनी आपली नाराजी बोलून दाखवलेली आहे। त्यामुळे अर्थातच छगन भुजबळ यांना का डावललं गेलं याच विषयाच्या भोवती आपली आजची चर्चा होणार आहे आणि याच विषयी आज आपण उडवतोय चर्चेचा धुरळा। मंत्रिमंडळामध्ये डावलल्यानं छगन भुजबळ हे नाराज आहेत। छगन भुजबळांकडनं नाराज असल्याचं स्पष्ट करण्यात आलंय। आपण सामान्य कार्यकर्ता डावललं काय किंवा फेकलं काय, काय फरक पडतो असं भुजबळांनी म्हटलेलं आहे। छगन भुजबळांची नाराजी दूर करण्याचं अजितदादा यांच्या समोर मोठं आव्हान दिसतंय। नाराज छगन भुजबळांनी पक्षानं दिलेली राज्यसभेची ऑफर सुद्धा धुडकावलेली आहे। आता राज्यसभेवर जाणं म्हणजे मतदारांशी प्रतारणा असल्याचं भुजबळांनी मत मांडलेलं आहे। मी काय एक सामान्य कार्यकर्ता, मला डावललं काय आणि फेकलं काय, काय फरक पडतो? असं मंत्रिपद किती वेळा आलं आणि किती वेळा गेलं? छगन भुजबळ काही संपला नाही ना? आता ज्यांनी डावललं त्यांना विचारायला पाहिजे ना। असं आहे की 7-8 दिवसापूर्वी जे आहे त्यांनी मला म्हटलं की तुम्ही राज्यसभेवर जायचं, तुम्ही आता जा राज्यसभेवर। त्यावेळेला मला राज्यसभेवर जायचं होतं, कधी आधी अगोदर। आता काय होतं, मी त्यावेळेला त्यांना सांगितलं मला ताबडतोब का मी जाऊ शकत नाही, माझ्या मतदारसंघाच्या मतदारांबरोबर ती प्रतारणा ठरेल, त्यांचा तो विश्वासघात ठरेल, मला विधानसभेचा ताबडतोब राजीनामा द्यावा लागेल। ते माझ्या लोकांना काय दुःखदायक आहे। मग ही ऑफर तुम्ही स्वीकारणार नाही का मग राज्यसभेची? दरम्यान भुजबळांच्या नाराजीवरती राजकीय क्षेत्रातनं काय प्रतिक्रिया आल्यात बघूयात। त्यांच्या पक्षाचा अंतर्गत प्रश्न आहे। आम्ही एकत्र असेस्तोवर साहेबांच्या बरोबरीनेच भुजबळ साहेबांचा मान सन्मान हा पक्षाने नेहमीच केलेला आहे। त्यांची सीट ही नेहमी आदरणीय पवार साहेबांच्या शेजारीच असायची आणि प्रत्येक वेळेस कुठलीही जबाबदारीचा जेव्हा विषय असायचा तेव्हा अर्थातच पहिलं नाव हे माननीय भुजबळ साहेबांचं असावं। वयाने, कर्तृत्वाने आणि आदरणीय पवार साहेबांबरोबर भुजबळ साहेब अनेक वेळा खूप ताकदीने उभे राहिलेले आहेत, हे मी आयुष्यभर विसरणार नाही। माननीय छगन भुजबळजी आमचे वरिष्ठ नेते आहे। त्यांनी या महायुतीला मोठा आशीर्वाद दिला आहे। एक ज्येष्ठ नेते म्हणून त्यांनी महायुतीला सांभाळला आहे। अनेक वर्ष महाराष्ट्राचे मंत्री म्हणून, उपमुख्यमंत्री म्हणून त्यांनी या महाराष्ट्राच्या जनतेची सेवा केली आहे। मला असं वाटतं माननीय अजित पवारजी त्यांच्या नेतृत्वाचा योग्य निर्णय करेल, योग्य स्थान त्यांना देईल आणि मला वाटतं की त्यांचं स्थान आमच्या महायुतीमध्ये मोठं आहे आणि राष्ट्रवादी पक्षात सुद्धा मोठा आहे। तर मला वाटतं की अजितदादा याबद्दलचा खऱ्या अर्थाने चांगला विचार करतील। ठीक आहे ना, आम्ही जे नाराज झालेले आहेत, भुजबळ साहेब आमचे सन्माननीय नेते आहेत, नक्कीच आम्ही सगळी मंडळी भेटून त्यांची नाराजी दूर करण्याचा आम्ही प्रयत्न करू आणि शेवटी आमच्या सृष्टीने सुद्धा त्यांच्याबद्दल काय करावं हे ठरवून ठेवलेलं असावं असं मला वाटतंय। छगन भुजबल को मंत्रिमंडल नहीं मिला है, इसके अलावा आदिवासी समाज से आने वाले राजन गावित को मंत्रिमंडल नहीं मिला है, तो छगन भुजबल ने नाराजगी जो बहुजन की बात करेगा उसको बीजेपी में कोई मौका नहीं मिलेगा, यही खरं तर अजितदादा पवारांना भुजबळामुळे उपमुख्यमंत्रीपद मिळालं नव्हतं याचा राग भुजबळावर ते काढतायत का, या प्रश्नाचं उत्तर अजितदादांनी पुढे येऊन द्यावं। आणि भुजबळ साहेबांसारख्या ज्येष्ठ नेत्याला तुम्ही मंत्रिमंडळातून डावलता तर भुजबळ साहेबांना तुम्ही देणार आहात काय? आणि ओबीसीनी तुमच्या पाठीशी ठामपणे उभं राहणं आणि एवढं ॲलिगेशन होत असताना एक माणूस तिथं जाऊन भुजबळ आले नाही पाहिजेत म्हणून सभा घेत असताना भुजबळ साहेब आणि तिथल्या जनतेने भुजबळ साहेबांना निवडून देणं म्हणजे या गोष्टीचा तुम्ही अपमान करता का? ओबीसींचा अपमान करता का? अशा अनेक प्रश्न भुजबळ साहेबांना मंत्रिमंडळातून डावलल्यामुळे या महाराष्ट्रात निर्माण झालेले आहेत।
तर या सगळ्या प्रतिक्रिया आपल्या समोर आहेत आणि त्याचमुळे याविषयी बोलावं लागेल की छगन भुजबळ यांना नेमकं का डावललं गेलं, आणि याचविषयी चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत मान्यवर पाहुणे आहेत. समता परिषदेचे जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर दराडे आपल्यासोबत आहेत आणि त्यासोबतच शरद पवार यांच्या राष्ट्रवादीच्या प्रवक्त्या डॉक्टर आशाताई मिरगे सुद्धा आपल्यासोबत आहेत. दोनही पाहुण्यांचं स्वागत. मी सगळ्यात आधी ज्ञानेश्वर दराडे यांच्याकडे जातो. दराडेजी, ज्या पद्धतीनं छगन भुजबळ यांना डावललं गेलं आणि त्यानंतर जी प्रतिक्रिया भुजबळांची आलेली आहे ती प्रतिक्रिया सांगते की त्यांना डावललं गेलं हा एक भाग आहेच, मात्र डावललं जात असताना सुद्धा त्यांना विश्वासात घेतलं गेलं नाहीये आणि इथेही कुठेतरी चूक झालेली दिसते. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे महाराष्ट्रातील सर्व जनतेला आणि प्रामुख्याने ओबीसी समाजाला आणि भुजबळ समर्थकांना हा एक जबरदस्त धक्का असा बसलेला आहे की सगळं अनाकलनीय आहे. मुळात का डावललं याचं कारण कळण्याचा मार्ग याच्यामध्ये दिसत नाहीये. राष्ट्रवादीच्या स्थापनेपासून भुजबळ साहेबांनी दिलेलं योगदान अगदी पक्ष चिन्हापासून तर कायदेशीर सगळ्या प्रक्रियेपर्यंत आणि दादांच्या बरोबर विकासाच्या मुद्द्यावरती भाजप सोबत जाताना सुद्धा पक्षाच्या संदर्भातील सर्व बाबीची पूर्तता करण्याचं काम ज्या भुजबळ साहेबांनी केलं आणि गेली 2.5 वर्ष या सरकारवरती आलेली संकट आपल्या छातीचा कोट करून ज्या छगनरावजी भुजबळ साहेबांनी स्वतःवरती झेलली त्यांना मंत्रीपद न देण्याचं एक साधं एक सुद्धा कारण आम्हाला कार्यकर्त्यांना, भुजबळ समर्थकांना आणि महाराष्ट्राच्या जनतेला दिसत नाही. हे अतिशय वेदनादायी आमच्यासाठी आहे. मी आशाताई मिरगे यांच्याकडे जातो. शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या त्या प्रवक्त्या आहेत. तुमच्याकडनं जी इन्स्टंट प्रतिक्रिया आली, जितेंद्र आव्हाड मला वाटतं बोलले, ते असं म्हणाले की काटा काढला, भुजबळांचा काटा काढला असं ते म्हणाले आणि त्याच्याबरोबर त्यांना असंही म्हणायचं होतं की जवळचे आणि लांबचे असा त्यांनी उल्लेख केला. म्हणजेच जे जवळचे आहेत अजितदादांच्या त्यांना संधी दिली गेली आणि लांबचे म्हणून भुजबळांना दूर केलं गेलं. सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया आपल्या समोर आहे. त्या म्हणतात की जेव्हा ते आमच्यासोबत पक्षात होते तेव्हा शरद पवार यांच्या सोबतच त्यांना मानाचं स्थान होतं, पण ते आता दिसत नाही आणि त्याची प्रचिती म्हणून याकडे बघायचं का? मी या विषयावर जरा विस्तृत बोलेल 2 ते 2.5 मिनिटं. हो. पहिला विषय, सुप्रियाताई जे बोलल्या की ते ज्येष्ठ, श्रेष्ठ, सन्माननीय असं नेहमीच होते राष्ट्रवादीच्या स्थापनेपासूनच. त्यांनी उपमुख्यमंत्री पदच नव्हे तर गृहमंत्री पद सुद्धा अत्यंत समर्थपणे सांभाळलंय हे आपण सर्वांनी पाहिलेलं आहे. राहिला प्रश्न, आव्हाड सर असं का म्हणाले, त्यांचं काय पर्सनल अनुभव आहे, जवळचे, आतले, बाहेरचे, ते त्यांचं म्हणजे त्यांनी नक्कीच अनुभवलं असणार मंत्रिमंडळात आणि विधान याच्यात त्यांनी ते पाहिलेलं असणार हाऊसमध्ये. आता मला जे वाटतंय की याच्यात काय काय आहे, याच्यात सगळ्यात महत्वाचा विषय आहे की टिंटेड आम्ही घेतले नाहीत अशा पद्धतीचं काहीतरी कुजबुज ऐकू येत आहे. तर त्याच्यावर माझा प्रश्न आहे या महाराष्ट्र सरकारला, मी तर काही अजितदादांना एकट्यांना प्रश्न विचारणार नाही की टिंटेड घेतले नाहीत तर संजय राठोड कसे आहेत आणि टिंटेड घ्यायचे नाहीत तर हसन मुश्रीफ सर कशी, हा माझा प्रश्न आहे. दुसरा, मला असं वाटतं की हे महाराष्ट्र सरकार आहे, हे काही नुसतं अजित पवार सर सरकार असं नाही आहे. तर या महाराष्ट्र सरकाराला बीजेपीच्याच डायरेक्शन मध्ये, डिक्टेटरशिप मध्ये लोक द्यायचे होते. त्यामुळे अजित पवारांना प्रश्न विचारल्यापेक्षा हा प्रश्न जे दिल्लीचे त्यांचे, आमच्या ताई जसं नेहमी म्हणतात तशा अदृश्य शक्ती आणि गँग आहे, यांनाच प्रश्न विचारायला पाहिजे. कारण आजपासून आपण जर 25-30 वर्ष अगोदर पाहिलं तर मतदार असायचा, तो कधीच हिंदू मुस्लिम सुद्धा नसायचा. मग हळूहळू तो हिंदू मुस्लिम झाला. विधानसभेला जरांगेच्या त्या सगळ्या कारणामुळे तो हळूचकन हिंदूंमधला 2 ओबीसी आणि मराठा झाला. तर सगळा ओबीसी कन्सॉलिडेट करून आपल्या पदरात कसा टाकायचा हे सुद्धा खूप म्हणजे हुशारीनं बीजेपी वाल्यांनी केलं. त्यामुळे आता येणाऱ्या ज्या महानगरपालिका आणि हे आहेत त्यामध्ये पुन्हा त्यांना हिंदूंना सुद्धा मतलब म्हणताना म्हणायचं बटेंगे तो कटेंगे आणि करताना मात्र हर एक जन कैसा बटेगा और हम उनके ऊपर राज कैसा करेंगे, ही नीती या बीजेपीची आहे, डिवाइड अँड रूल वाली. पुढचा मुद्दा आणि महत्वाचा मला असं वाटतं तो मी अजितदादांसंदर्भात बोलेल की अजित पवार दादा हे साहेबांच्या पठडीत तयार झालेले आहेत. आपण म्हणतो तसं माळी म्हणजे आता जसं बीजेपीला हवं आहे तसं ओबीसी सुद्धा माळी, भोळी, कोळी, धनगर याच्यात बटल्या गेला पाहिजे हे त्यांची इच्छा आहे. पण अजितदादांनी मात्र
साहेबांच्या पठडीत तयार झालेल्या अजितदादांनी स्वतःच्या 9 लोकांमध्ये बरोबर 3 मराठा, 3 ओबीसी, त्याच्यानंतर एक मुस्लिम, एक आदिवासी आणि एक बंजारा, म्हणजे एनटी व्हीजेएनटी पर्यंतच्या सगळ्या लोकांना रिप्रेझेंटेशन दिलंय असं मला वाटतं. राहिला प्रश्न भुजबळ साहेब काय बोलत आहेत किंवा काय, तर भुजबळ साहेबच नाही तर विकासाच्या नावाखाली सोडासोडी करत बेडकाच्या उड्या मारणारे सगळेच जण हे पॉवर हंगरी लोक आहेत. यांना पॉवर लागते, बरोबर, आणि ती नाही मिळाली तर त्यांचा तेवढा फरक पडणार. अजून आता जे दादा आता माझ्यासोबत बोलले की बा काय फरक पडणार महाराष्ट्राच्या, मला वाटत नाही की महाराष्ट्राच्या राजकारणावर फरक पडेल, परंतु नाशिकच्या राजकारणावर नक्की फरक पडेल. कारण कोकाटे भुजबळ संघर्ष हा अख्ख्या महाराष्ट्राला 100% माहिती आहे. आणि लास्ट बट नॉट द लीस्ट की जे लोक सिनियर म्हणून साहेबांना टाळत आले, त्यांना सिनियर झाल्यावर त्या सिनियर झाल्याचा जाणीव त्यांचा पक्ष, त्यांची परिस्थिती, त्यांचा जिल्हा, त्यांची जात, त्यांची पॉवर हे देणार आहे. लेटेस्ट ज्यांनी धक्के दिले त्यांना धक्के मिळणार ना, हो का नाही? आणि इतकी मनमानी कर्माचं फळ असं म्हणून तुम्ही याच्याकडे बघताय का? कर्माचं फळ म्हणून तुम्ही याच्याकडे बघताय का? मी या चर्चेमध्ये सूरज चव्हाण यांना आणू इच्छितो. अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे ते प्रवक्ते आहेत. सूरजजी, आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय? बहुतेक आवाज त्यांच्यापर्यंत पोहोचत नाही. मी ज्ञानेश्वर दराडे यांच्याकडे जातो. ज्ञानेश्वरजी, तुम्ही हे सगळे अर्थातच आशाताई यांचे मिरगे यांचे मुद्दे ऐकलेले असतील. त्यांचं असं म्हणणं आहे की हे कर्माचं फळ आहे एक प्रकारे, आणि ते आता भुजबळ यांना या निर्णयाच्या रूपानं मिळालेलं आहे. मुळात असं आहे, कर्मांचा हिशोब जर करायचा जर ठरला तर कोणी किती पक्ष फोडले आणि कोणी किती पक्षांतर केले याचा हिशोब जरा वेगळा लागेल. त्यांच्यावरती आम्हाला टीका या क्षणाला करायची नाहीये. मात्र त्यांनी जो मुद्दा एक मांडला, महाराष्ट्रामध्ये निवडणुकीत जातीय ध्रुवीकरण बघायला मिळालं. जरांगे यांनी एक काळ अजित दादांना आरेरावीची भाषा वापरली, तेव्हा त्या जसं म्हणाले की मंत्रिमंडळामध्ये सर्व जातीपातीच्या लोकांना संधी दिलेली आहे, तेव्हा त्यावेळेस अजितदादांच्या बाजूने बोलण्याची भूमिका फक्त भुजबळ साहेबांनी घेतली. त्या ज्याप्रमाणे म्हणाल्या की मराठा आणि ओबीसी असं जातीय ध्रुवीकरण झालं, तर ते ओबीसी मतं महायुतीकडे वळविण्याचं काम हे जर कोणामुळे झाले असेल तर ते फक्त भुजबळ साहेबांमुळे झालेलं आहे. आणि महाविकास आघाडीकडे मराठा समाज झुकल्याचं चित्र दिसलं असं त्या म्हणाल्या होत्या. तर ओबीसी मतदार महायुतीकडे वळला तो भुजबळ साहेबांमुळे. आणि अनेक जण नाराज आहेत किंवा सत्तेसाठी साहेब हे करतायत, तर असं नाही. तर ओबीसी समाजासाठी ज्यावेळेस भांडण्याची वेळ येते त्यावेळेस तेव्हा प्रश्न मांडण्याचं काम आणि लढण्याचं काम फक्त भुजबळ साहेबांनीच केलं. नाही, तुम्ही ज्ञानेश्वर दराडे, तुम्ही जे सांगताय ते अगदी योग्य आहे, त्या महाराष्ट्राला माहिती आहे. पण मला एक सांगा की भुजबळांसारखा एक नेता जो समतेचा विचार घेऊन, जो पुरोगामित्वाचा झेंडा घेऊन खरं तर राज्याच्या राजकारणामध्ये एकूणच राजकारण करत असतो, त्या भुजबळांसारख्या नेत्याला डावलून अजित पवार यांना मुळात पक्ष वाढवता येणार आहे का? हा यातला खरं तर मूळ प्रश्न आहे. निश्चितपणाने याचं विश्लेषण असं आहे की ज्या पद्धतीने शरद पवार साहेबांनी आजपर्यंत राजकारण करत असताना सर्व समाज घटक सोबत घेण्याचा जो काही प्रयत्न पूर्वी केला होता, त्याच पद्धतीने पक्ष चालवत असताना बहुजन समाजातील सर्वच घटक आपल्याला सोबत लागत असतात. आणि आज जरी सर्व जातीपातीचे मंत्री घेतलेले असतील तरी ओबीसींचा चेहरा म्हणून आणि ओबीसी संघर्षाचा आवाज म्हणून फक्त भुजबळ साहेबांकडे पाहिलं जातं. त्यामुळे भुजबळ साहेबांना मंत्रिपदापासून टाळल्याचं वैयक्तिक भुजबळ साहेब म्हणून नव्हे, तर ओबीसी समाजाचा आवाज दाबण्याचं काम झालंय का, किंवा ओबीसी समाजाचा वाटा ओबीसी समाजाकडून हिसकून घेतला जातोय का, हा खरा आम्हाला पडलेला प्रश्न आहे. बरोबर. आता या चर्चेमध्ये मी सूरज चव्हाण यांना आणू इच्छितो. अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे ते प्रवक्ते आहेत. सूरजजी, अर्थात दोन्हीकडच्या या प्रतिक्रिया आहेत समोर, पण इथं एक मुद्दा तुम्हाला विचारावा असं वाटतोय, तो म्हणजे आता ज्ञानेश्वर दराडे जे म्हणाले त्यांच्यानुसार ओबीसी नेतृत्व संपवण्याचा प्रयत्न या ठिकाणी होतो आहे, भुजबळांना डावललं गेलं या माध्यमातून. तिकडे आशाताई मिरगे म्हणतात की जे त्यांनी केलं त्याचं हे फळ आहे, कर्माचं फळ म्हणून ते त्या या निर्णयाकडे बघतायत. खरं तर
मी आपल्या पहिल्या दोन्ही प्रश्नाचं उत्तर देतो. पहिल्या प्रश्नाचं उत्तर की ओबीसी समाजाला यातून डावललं का, हे म्हणणं एकदम चुकीचं आहे. भुजबळ साहेब राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आहेत, ज्येष्ठ नेते आहेत आणि ह्या ज्येष्ठ नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली पक्षाने आतापर्यंतची वाटचाल केलेली आहे. कालचा जो निर्णय आहे तो पक्षाच्या स्थानिक म्हणजे वरिष्ठ पातळीवरती जो निर्णय झालेला आहे त्या निर्णयामध्ये भुजबळ साहेबांकडे भविष्य काळामध्ये एक मोठी जबाबदारी येणार आहे अशा पद्धतीचं वक्तव्य आणि अशा पद्धतीचं सुचावात हे राज्याचे उपमुख्यमंत्री राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष सन्माननीय दादा यांनी काल ते जाहीर केलेलं आहे. आता कार्यकर्त्यांच्या भावना असतात, कार्यकर्त्यांच्या अपेक्षा असतात की आपल्या नेत्याने सत्तेत राहावं. भुजबळ साहेबांनी आतापर्यंत महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या पदावरती 20 वर्ष या राज्यामध्ये प्रतिनिधित्व केलेलं आहे. 20 वर्ष मंत्री म्हणून त्यांनी काम या ठिकाणी केलेले. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने ओबीसी समाजातल्या सर्व नेत्यांना आतापर्यंत मानाचं पान देण्याचं काम हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने केलेलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष खरं तर जातीपातीचं राजकारण कधीही करत नाही. राष्ट्रवादी अजितदादांच्या नेतृत्वामध्ये आम्ही विकासाचं राजकारण करतो, पण ते राजकारण करत असताना सगळ्या समाज घटकाला न्याय देण्याचं काम सुद्धा अजितदादा करत असतात. कालच्या मंत्रिमंडळामध्ये सुद्धा ओबीसी समाजाच्या नेत्याला स्थान देण्यात आलेले, परंतु भुजबळ साहेबांवर एक वेगळी जबाबदारी द्यायची होती. त्यांच्या भविष्य काळामध्ये ती जबाबदारी त्यांच्याकडे देण्यात येणार आहे. त्यामुळं त्या कालच्या मंत्रिमंडळामध्ये त्यांना स्थान देण्यात आलेलं नाही. दुसरी गोष्ट आशाताई ज्या पद्धतीने म्हणजे जे काही वक्तव्य केले मला वाटते ते दुर्दैवी वक्तव्य, कारण त्याला मी उत्तर देऊ शकतो. मग विधानसभेमध्ये तुम्ही केलेल्या कर्माची फळं तुम्हालाही भेटलेत का असा प्रश्न मी त्यांच्यावरती उपस्थित करू शकतो. परंतु राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजितदादाच्या नेतृत्वामध्ये जो आहे तो कुठल्याही नेत्यावरती अन्याय होऊ देणार नाही, कुठल्याही नेत्याला न्याय दिल्याशिवाय राहणार नाही. म्हणणार पण सूरज चव्हाणजी तुम्ही म्हणताय तो मुद्दा बरोबर आहे. काल अजित पवार म्हणाले की त्यांच्यावरती कदाचित मोठी जबाबदारी दिली जाईल, पण जेव्हा पत्रकारांनी छगन भुजबळ यांना प्रश्न केला की तुम्हाला का डावललं गेलं, तेव्हा त्यांनी असं म्हटलं की ज्यांनी मला डावललं त्यांनाच तुम्ही विचारा. याचा अर्थ काय की छगन भुजबळ यांना नीटसं कदाचित सांगितलंही गेलं नसावं की त्यांना का डावललं जात आहे. म्हणजे छगन भुजबळ यांच्यासारख्या एका मोठ्या नेत्याच्या बाबतीत असा निर्णय घेतला जाणं हे ठीक आहे, हे आपण मान्य करू, पण तो जर का मेसेज त्यांच्यापर्यंत व्यवस्थितरित्या कन्वे होत नसेल पक्षाकडनं तर काहीतरी गडबड आहे का, काहीतरी अस्वस्थता आहे का, आणि ही चूक झाली आहे का मुळात पक्षाकडनं? अशी कुठलीही चूक झालेली नाही. कदाचित म्हणजे गैरसमज झाले असतील आणि ते गैरसमज लवकरच आमच्या वरिष्ठ पातळीवरनं म्हणजे अजितदादा, प्रफुल्लभाई किंवा तटकरे साहेब हे नेते भुजबळ साहेबांची भेट घेऊन ते दूर करतील, याच्यामध्ये कुठेही शंका नाही. परंतु काही लोक जाणीवपूर्वक आता कालच्या मंत्रिमंडळामध्ये दिलीप वळसे पाटील साहेबांना सुद्धा मंत्रिमंडळामधनं दूर ठेवण्यात आलं. याचा अर्थ असा म्हणायचा का की एका विशिष्ट समाजावरती अन्याय झाला असं ते कुठंतरी मला वाटतं एका व्यक्तीला मंत्रिमंडळातून एका वेगळ्या कारणासाठी किंवा वेगळ्या जबाबदारीसाठी तर दूर ठेवलं असेल तर ते कुठंतरी सामाजिक ह्याच्यावर सूरज चव्हाण इथं एक मुद्दा आपल्याला लक्षात घ्यायला पाहिजे की छगन भुजबळ हे स्वतः माध्यमांसमोर येऊन आपली नाराजी मांडतायत, ज्या पद्धतीची वक्तव्य ते करतायत, म्हणजे जहा नाही चैना वहा नाही रहना वगैरे असं सगळं ते काव्यात्मक सुद्धा बोललेले आहेत. नाराजी ते उघड मी नाराज आहे हे सांगतायत. ही काही पहिली वेळ नाही आहे, म्हणजे जेव्हापासून 2 पक्ष झाले तेव्हापासून सातत्यानं छगन भुजबळांच्या बाबतीत ते घडलेलं आहे. म्हणजे लोकसभेच्या बाबतीत आपल्याला आठवत असेल असाच प्रकार घडला, त्यानंतर राज्यसभेची संधी आली तिथेही ते उघड इच्छुक होते, तिथेही हाच प्रकार घडला, आणि पुन्हा एकदा असं झालेलं आहे की छगन भुजबळ यांना डावललं गेलंय. आणि त्यामुळे सातत्यपूर्ण हा सगळा प्रकार घडल्यामुळे कदाचित अशा पद्धतीची वक्तव्य येत असतील. नाही, मला वाटतं की गैरसमज झाले असतील, डावलण्यात आलेलं नाही. भुजबळ साहेबांना ज्यावेळेस लोकसभा लढायची होती त्यावेळेस म्हणजे आमच्या मित्र पक्षाकडनं सांगण्यात आलं होतं की त्यांनी त्या ठिकाणी लोकसभा लढावी, त्या तयारी झाली, परंतु मित्र पक्षाच्या वाटाघाटीमध्ये ती जागा शिंदे साहेबांच्या शिवसेनेकडे गेली, त्या ठिकाणी ते उमेदवार म्हणून लढले. त्या ठिकाणी भुजबळ साहेबांनी म्हणजे 2 पावलं स्वतःहून माघार घेतली होती किंवा स्वतःहून जाहीर केलं की मला आता लोकसभा लढायची इच्छा नाही, आणि त्यावेळेस पक्षानं सुद्धा त्यांनी घेतलेला निर्णय मान्य केला. आणि आता सुद्धा माघार म्हणजे मी माघार घेतलेली नव्हती, स्वतः ऐका एक मिनिट स्वतःहून जाहीर केलं साहेबांनी की मला लढायची नाही, माघार म्हणजे हा बोला ज्ञानेश्वर बोला, काय म्हणताय? स्वतःहून माघार घेतली नव्हती.
भुजबळ साहेबांसारख्या नेत्याच्या बाबतीमध्ये आपण शेवटच्या क्षणापर्यंत तिकीट जाहीर केलेलं नसताना बस त्यांनी ते सांगणं ते अयोग्य नव्हतं. भुजबळ साहेबांसारख्या एका आपणच ज्येष्ठ नेते म्हणालात, त्या ज्येष्ठ नेत्याचं तिकीट सर्वांच्या उमेदवाऱ्या जाहीर झाल्यानंतरही जाहीर झालेलं नव्हतं. मानसिक उद्वेगाने साहेब त्यावेळेस म्हणाले की ठीक आहे, आता मलाच उमेदवारी करायची नाही. ती माघार नव्हती, मात्र त्याच वेळेस जी अवहेलना झालेली होती त्या अवहेलनेमुळे साहेबांनी ते वक्तव्य केलेलं होतं. आणि आपण जे ज्येष्ठतेबद्दल त्या ठिकाणी म्हणालात की त्या ते ज्येष्ठ ठिकाणच्या नेते आहेत. जागेला त्यावेळी शिवसेनेचे स्थानिक खासदार त्या ठिकाणी स्टँडिंग खासदार होते. ती जागा सोडण्यामध्ये शिवसेनेकडनं बऱ्याचशा चर्चा चालू होत्या आणि त्या चर्चेअंती शिवसेना काही मागण्या मान्य करायला तयार नव्हते. त्यावेळेस स्वतःहून भुजबळ साहेब म्हणले होते की मला या ठिकाणी लढायचं नाही. त्यांनी जाहीर केलं होतं. परंतु भारतीय जनता पार्टी असो, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी असो, या नेत्यांची भूमिका ही सर्व उमेदवार त्या काळात सूरजजी तुम्ही मुद्दा मांडा, साहेबांची ज्ञानेश्वर. उमेदवारी पक्षाने त्यावेळेस जाहीर केली नाही. भुजबळ साहेबांची उमेदवारी त्यावेळेस जाहीर न केल्यामुळे तो प्रश्न निर्माण झालेला होता. दुसरा मुद्दा असा की ते म्हणाले साहेब ज्येष्ठ आहेत आणि दिलीप वळसे पाटलांना देखील त्या ठिकाणी आपण बाजूला ठेवलेला आहे. मुळात भुजबळ साहेबांचा वैयक्तिक हा प्रश्नच नाहीये मंत्री होण्याच्या बाबतचा. मुळात ज्या घटकांसाठी भुजबळ साहेब संघर्ष करतात, किंबहुना 2.5 वर्ष सरकारवरती आलेला संघर्ष त्यांनी अंगावरती घेतला आणि असं असताना सुद्धा त्यांना मंत्रिपदावरून टाळलं गेलं. हा आमच्या सगळ्यांसाठी आजही धक्का आहे. आम्ही त्या धक्क्यातून अजूनही बाहेर आलेलो नाही. ज्यावेळेस आपण भारतीय जनता पार्टीच्या बरोबर विकासाच्या मुद्द्यावर जात होतो तेव्हा आपण म्हणालो होतात की आपली ज्येष्ठता जी आहे ती आपली ज्येष्ठता, आपला अनुभव सरकारच्या कामी येईल. जेव्हा भुजबळ साहेबांनी राज्यसभा मागितली, ती राज्यसभा मागितली असताना देखील आपण असं म्हणाला होतात की आपली ज्येष्ठता ही महाराष्ट्राच्या हितासाठी, विकासासाठी आवश्यक आहे. आणि मग त्यावेळेस आपण ज्येष्ठतेच्या वरती, अनुभवाच्या वरती सांगितलं. बरोबर आहे ज्ञानेश्वर. त्यामुळे हा मुद्दा आपल्याला विचारावा लागेल की सोयीस्कररित्या ज्येष्ठता, अनुभव हे सगळे मुद्दे वापरले जातात का, आणि विशेषतः फक्त भुजबळांच्या बाबतीत. आपण राज्यसभेच्या वेळेस आपण उत्तर घेऊया ज्ञानेश्वर जराडेजी, आपण उत्तर घेऊयात. राज्याला आपली गरज आहे. आपण उत्तर घेऊयात. सोयीस्कररित्या आहे काय सगळं आहे. तुम्ही पण बोला, एकत्र उत्तरासाठी जातो. तुम्ही पण बोला पटकन. माझा अजून एक प्रश्न आहे की जी गोष्ट यांना मोठी जबाबदारी देण्यात येणार आहे, ही गोष्ट पक्षाच्या सेकंड लाईनच्या नेत्यांना माहित आहे, पण मग स्वतः भुजबळ साहेबांनाच विश्वासात न घेता तो निर्णय कसा घेण्यात आला? हा प्रॉब्लेम ऑफ प्लेंटी आहे का, की आता कोणाकोणाला द्यायचं? मग ठीक आहे, तुम्ही राहा. त्यांचं म्हणणं याच्यावरती की गैरसमज झाला. मगाशी त्यांनी याचं उत्तर दिलं. मी जो मुद्दा दराडे यांनी उपस्थित केलाय तो घेऊन तुमच्याकडे येतो. सूरज चव्हाणजी, त्यांचं म्हणणं असं आहे की सोयीस्कररित्या भुजबळांना ही कारणं दिली जातात का, अनुभव आणि बाकीचे सगळे काही मुद्दे मागच्या वेळेला जे पुढे केले गेले होते आणि यावेळेला नवे मुद्दे आहेत. मला वाटतंय की काही लोक म्हणजे एक वाक्याचा विपर्यास करणे किंवा त्याचा वेगळा अर्थ काढणे म्हणू शकतो आपण, त्याचा काढतात. मी अजूनही सांगतो, भुजबळ साहेब राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वात ज्येष्ठ नेते आहेत. त्यांच्यावरती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडनं कुठलाही अन्याय होणार नाही. काही गोष्टी आता सध्या आम्ही माध्यमासमोर मांडू शकत नाही, परंतु आगामी काळामध्ये भुजबळ साहेबांवरती त्यांच्या ज्येष्ठतेनुसार योग्य ती जबाबदारी पक्षाकडनं दिली जाईल. त्यांचा सन्मान राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडनं राखला जाईल. याची पूर्ण जबाबदारी अजितदादा घेतील, हे मला पूर्ण विश्वास आहे. परंतु आता लगेच ते नाराज झाले तर त्याच्यावरती लगेच ते बोलणं योग्य राहणार नाही. परंतु भुजबळ साहेबांची ज्येष्ठता, त्यांचा मान सन्मान राखण्याची जबाबदारी अजितदादा पुढच्या काळात. बरं, मान सन्मान राखण्याची जबाबदारी अजितदादांवरती आहे आणि ते निभावतील अशी तुम्ही अपेक्षा व्यक्त करताय. खरं तर ही सगळी अगदी शेवटच्या टप्प्यामध्ये मी आहे, ही सगळी चर्चा होत राहील. यातनं भुजबळांना का डावललं गेलं याचं जे कारण आपल्याला सापडेल तेच नेमकं कारण असेल की नाही या क्षणाला सांगता येणं खरं तर कठीण आहे. पण डावललं गेल्यानंतर छगन भुजबळांनी म्हटलेल्या साहिर लुधियानवीच्या त्या ओळी अजितदादांनी त्यांच्या राष्ट्रवादीने गांभीर्यानं विचारात घेण्याजोगे आहेत. कारण ते म्हणतायत की जहा नाही चैना वहा नाही रहना. त्यामुळे यातल्या बिटवीन द लाईन्स समजण्याची खऱ्या अर्थानं आज गरज आहे. भुजबळ जर पक्षासाठी महत्त्वाचे असतील तर त्यांची नाराजी दूर करावी लागेल. त्यांना गृहीत धरून चालणार नाहीये. कारण महाराष्ट्रानं भुजबळांना राजकारणाच्या अनेक टप्प्यांवरती जबरदस्त
बाउन्स बॅक करताना बघितलेलं आहे. आणि यासह या चर्चेच्या धुरड्यामध्ये आपण आज इथेच थांबतो. या सगळ्या मान्यवर पाहुण्यांनी आपल्याला या चर्चेसाठी वेळ दिला, त्यामुळे सगळ्यांचे आभार. बघत राहा पुढारी न्यूज.